Good evening. English is a funny language because there is a free play of meanings in English. आता हेच पहा की ऑल, एव्हरी, एव्हरीबडी, एव्हरीथिंग हे शब्द आपणास सर्रासपणे ऐकायला मिळतात. आपण त्याचा उपयोगही करत असतो. परंतु या शब्दाविषयी आज आपण अधिक माहिती लक्षात घेऊया. ऑल या शब्दानंतर अनेक वचनी नाम वापरले जाते, परंतु एव्हरी या शब्दानंतर एकवचनी नाम वापरले जाते. उदाहरणार्थ ऑल द स्टुडंट्स वर्क हार्ड, परंतु एव्हरी स्टुडंट वर्क्स हार्ड. ऑल नंतर आपण अनेक वचनी नाम वापरलेलं आहे आणि एव्हरी नंतर आपण एकवचनी नाम वापरलेले आहे. त्याच पद्धतीने आणखीन एक क्लुप्ती आपणास इथे लक्षात घ्यावी लागेल. ऑल या शब्दानंतर द, माय, दिस अशा प्रकारची डिटर्मिनर्स वापरली जातात, परंतु एव्हरी नंतर ऑल, माय, दिस अशा प्रकारची डिटर्मिनर्स वापरली जात नाहीत. उदाहरणार्थ ऑल द शॉप्स वेअर क्लोज्ड, परंतु एव्हरी शॉप वॉज क्लोज्ड ही वाक्यरचना आपणास समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ऑल नंतर ऑल द शॉप्स वेअर क्लोज्ड, द हे डिटर्मिनर वापरलेलं आहे, परंतु एव्हरी शॉप वॉज क्लोज्ड या वाक्यामध्ये आपण डिटर्मिनरचा वापर झालेला पाहत नाही. याचप्रमाणे बोथ या शब्दानंतर आपण अनेक वचनी नाम वापरत असतो, परंतु ईच आणि एव्हरी या शब्दानंतर आपणास एकवचनी नाम वापरावे लागते. बोथ स्टुडंट्स वर्क हार्ड, बोथ नंतर प्ल्युरल नाम आलेले आहे, परंतु ईच स्टुडंट वर्क्स हार्ड, एव्हरी स्टुडंट वर्क्स हार्ड ही वाक्यरचना समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर आज आपण ऑल, एव्हरीथिंग, ईच, एव्हरी अशा गोंधळून टाकणाऱ्या शब्दांचा विचार केला. मनापासून धन्यवाद.